Hello student, welcome back to my channel Bright Minds. Welcome to today's lecture. Today we are going to discuss a very important topic of English grammar, tense. आज आपण इंग्लिश ग्रामर मधला खूप इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे टेन्स शिकणार आहोत. सो फर्स्ट पाहूया इंट्रोडक्शन. टेन्स सिम्पली मीन्स द टाइम ऑफ ॲक्शन. टेन्स म्हणजे ॲक्शन कधी घडते ते सांगणं. नेक्स्ट, इट टेल्स अ वेदर अन ॲक्शन हॅपन इन द पास्ट, इज हॅपनिंग इन द प्रेझेंट और विल हॅपन इन द फ्युचर. हे आपल्याला सांगते की ॲक्शन भूतकाळ झाले आहे, वर्तमान काळात होत आहे की भविष्य काळात होणार आहे. सो tense are divided into three main types. First, present tense, second, past tense and third is future tense. Tense चे dividation झालेलं आहे three main types मध्ये. फर्स्ट आहे present tense म्हणजेच वर्तमान काळ, सेकंड आहे past tense म्हणजेच भूतकाळ आणि थर्ड आहे future tense म्हणजेच भविष्यकाळ. ओके, नेक्स्ट पाहूया. फर्स्ट टाईप पाहूया त्याचा. फर्स्ट टाईप आहे present tense म्हणजेच वर्तमान काळ. Present tense shows an action that is happening now. वर्तमान काळ म्हणजे आता चालू असलेली ॲक्शन आणि इट हॅज फोर टाइप्स. प्रेझेंट टेन्सचे फोर टाइप्स पडतात. फर्स्ट आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, सेकंड आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, थर्ड आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स and फोर्थ आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो फर्स्ट पाहूया सिम्पल प्रेझेंट टेन्स. त्याचं एक्झाम्पल आहे आय प्ले क्रिकेट एव्हरी डे. मी दररोज क्रिकेट खेळतो किंवा खेळते. म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डेली ॲक्टिव्हिटी सांगण्यासाठी हा टेन्स यूज केला जातो. आय प्ले क्रिकेट एव्हरी डे म्हणजे मी दररोज क्रिकेट खेळतो किंवा खेळते. सेकंड आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. एक्झाम्पल आहे आय एम प्लेइंग क्रिकेट नाव. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय तर वर्तमान काळात चालू एखादं काम चालू आहे ते सांगण्यासाठी. म्हणजे मी क्रिकेट खेळत आहे म्हणजे क्रिकेट खेळत आहे, आणखी पूर्ण झालेलं आहे का नाही, खेळतच आहे, म्हणून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. थर्ड आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. एक्झाम्पल आहे आय हॅव प्लेड क्रिकेट मेनी टाइम्स. म्हणजेच मी अनेकदा क्रिकेट खेळलो आहे. वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया जर ही कंप्लीट झालेली असेल तर ते सांगण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज केला जातो. म्हणजे आय हॅव प्ले क्रिकेट मेनी टाइम्स म्हणजे मी अनेकदा क्रिकेट खेळलो किंवा खेळले आहे. अँड फोर्थ आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एक्झाम्पल आहे आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 2 hours. मी 2 तासापासून क्रिकेट खेळत आहे. जेव्हा आपण एखादी ॲक्टिव्हिटी करत आहोत पण किती वेळापासून हे सांगण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज केला जातो. ओके, अंडरस्टूड. नेक्स्ट टाईप पाहूया. नेक्स्ट टाईप आहे पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ. पास्ट टेन्स शोज अन ॲक्शन दॅट हॅज ऑलरेडी हॅपन. भूतकाळ म्हणजे आधीच झालेली ॲक्शन. ओके, इट ऑल्सो हॅज 4 टाइप्स. पास्ट टेन्सचे पण 4 टाइप्स पडतात. फर्स्ट आहे सिम्पल पास्ट, सेकंड आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स, थर्ड आहे पास्ट परफेक्ट टेन्स अँड फोर्थ आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो स्टेप वाईज पाहूया. फर्स्ट पाहूया सिम्पल पास्ट टेन्स. एक्झाम्पल आहे आय प्लेड क्रिकेट येस्टरडे. मी काल क्रिकेट खेळलो. म्हणजे सिम्पल पास्ट टेन्समध्ये काय आपण काल काय केलं डेली म्हणजे काल आपण काय काय केलं ते सांगण्यासाठी सिम्पल पास्ट टेन्सचा यूज केला जातो. म्हणजे मी काल क्रिकेट खेळलो, मी काल गार्डनला गेलो होतो असं सांगण्यासाठी सिम्पल पास्ट टेन्सचा यूज केला जातो. सेकंड आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. एक्झाम्पल आय वॉज प्लेइंग क्रिकेट व्हेन यू कॉल्ड मी. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय भूतकाळात आपण एखादी क्रिया करत आहोत हे सांगण्यासाठी पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे तू मला फोन केला तेव्हा मी क्रिकेट खेळत होतो. म्हणजे काल जेव्हा तू मला फोन केला होता तेव्हा मी क्रिकेट खेळत होतो. म्हणजे क्रिया ॲक्टिव्हिटी चालू आहे म्हणून त्यासाठी पास्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज केला जातो. थर्ड आहे पास्ट परफेक्ट टेन्स. एक्झाम्पल आहे आय हॅड प्लेड क्रिकेट बिफोर इट स्टार्टेड रेनिंग. म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे ते सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्सचा यूज केला जातो. म्हणजे पाऊस सुरू होण्यापूर्वी मी क्रिकेट खेळलो होतो.
पाऊस सुरू होण्यापूर्वी मी काल क्रिकेट खेळत होतो. इथे क्रिया पूर्ण झालेली आहे भूतकाळात, म्हणून इथे यूज केला जातो पास्ट परफेक्ट टेन्स. आणि फोर्थ आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एक्झाम्पल आहे आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 2 hours बिफोर द रेन स्टार्टेड. म्हणजे एखादी क्रिया आपली एखादी ॲक्टिव्हिटी आपण करत आहोत भूतकाळात, पण ती केव्हा करत होतो, किती वेळापासून करत होतो, किती तास झाले हे सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज केला जातो. म्हणजेच पाऊस सुरू होण्यापूर्वी मी 2 तासापासून क्रिकेट खेळत होतो. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी क्रिया कंटिन्यू चालू आहे, पण किती तासापासून चालू होती, म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया चालू होती पण किती तासापासून चालू होती हे सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज केला जातो. त्यासाठी एक्झाम्पल घेतलं होतं बघा आपण. आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 2 hours बिफोर द रेन स्टार्टेड. म्हणजेच पाऊस सुरू होण्यापूर्वी मी 2 तासांपासून क्रिकेट खेळत होतो किंवा खेळत होते. ओके, नेक्स्ट पाहूया. थर्ड टाईप आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स शोज अन ॲक्शन दॅट विल हॅपन लेटर. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे नंतर होणारे ॲक्शन, म्हणजे फ्युचरमध्ये घडणारे ॲक्शन. तर त्याचे पण 4 टाईप आहेत. फर्स्ट आहे सिम्पल फ्युचर टेन्स, सेकंड आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, थर्ड आहे फ्युचर परफेक्ट टेन्स अँड फोर्थ आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो फर्स्ट पाहूया सिम्पल फ्युचर टेन्स. एक्झाम्पल आहे आय विल प्ले क्रिकेट टुमॉरो. मी उद्या क्रिकेट खेळेन. सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे उद्या घडणाऱ्या ॲक्टिव्हिटी, म्हणजे आपण उद्या काय करणार आहोत ते सांगण्यासाठी सिम्पल फ्युचर टेन्सचा यूज केला जातो. म्हणजेच आय विल प्ले क्रिकेट टुमॉरो, मी उद्या क्रिकेट खेळणार आहे. म्हणजे उद्या ज्या ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत ते सांगण्यासाठी सिम्पल फ्युचर टेन्सचा यूज केला जातो. सेकंड आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. एक्झाम्पल आय विल बी प्लेइंग क्रिकेट ॲट 5 PM टुमॉरो. मी उद्या संध्याकाळी 5 वाजता क्रिकेट खेळत असेन. म्हणजे आपल्याला सपोज आपल्याला असं सांगायचं आहे की उद्या आपण हे करणार आहोत, करत असणार, ह्या टाईमला हे करत असणार. म्हणजे क्रिया इथे कंटिन्युअस चालू आहे उद्या ते सांगणं. म्हणजे आपण एखादी ॲक्टिव्हिटी उद्या करणार आहोत आणि आपल्याला आज सांगायची ती ह्या टाईमला पण करत असणार आहोत. म्हणजे ते सांगण्यासाठी फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा यूज केला जातो. म्हणजे ती ॲक्टिव्हिटी कंटिन्युअस चालू आहे पण कधी, तर उद्या, हे सांगण्यासाठी फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा यूज केला जातो. म्हणजेच मी उद्या संध्याकाळी 5 वाजता क्रिकेट खेळत असेल. ओके, थर्ड आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. एक्झाम्पल आहे आय विल हॅव प्लेड क्रिकेट बिफोर यू अराईव्ह. तू पोहोचायच्या आधीच मी क्रिकेट खेळून झालेला असेल. म्हणजे आपल्याला पण एखादी ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे पण पूर्ण झालेली असेल हे सांगण्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्सचा यूज केला जातो. म्हणजे आपण असं सांगायचं आहे की आपल्याला मी समजा हे बघा मी पोहायच्या आधी क्रिकेट खेळून झालेला असेल. म्हणजे इथे क्रिकेट ही ॲक्टिव्हिटी पूर्ण झालेली असेल भविष्यकाळामध्ये ते सांगण्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्सचा यूज केला जातो. आणि फोर्थ आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एक्झाम्पल आहे आय विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 2 hours बाय द टाईम यू अराईव्ह. तू येईपर्यंत मी 2 तासापासून क्रिकेट खेळत असेन. आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये एखादी ॲक्टिव्हिटी करत असेल हे सांगण्यासाठी, करत असेल पण किती तासापासून करत आहे हे सांगण्यासाठी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज केला जातो. म्हणजेच तू येईपर्यंत मी 2 तासांपासून क्रिकेट खेळत असेल. म्हणजे इथे चालू आहे, कंटिन्युअस चालू आहे पण किती तासापासून चालू आहे हे सांगण्यासाठी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज केला जातो. ओके, नेक्स्ट पाहूया. कंक्लुजन आहे. सो स्टुडंट, in English grammar we have 12 tense in total, 4 in present, 4 in past and 4 in future. So म्हणून स्टुडंट इंग्लिश ग्रामरमध्ये एकूण 12 टेन्स आहेत. 12 टेन्स आहेत आणि प्रत्येकाचे 4 टाइप्स आहेत. ओके, ऑलवेज रिमेंबर टेन्स म्हणजे मी काय म्हणले इंग्लिश ग्रामरमध्ये 12 टेन्स आहेत टोटल.
प्रेझेंट टेन्सचे 4 टाइप्स, पास्ट टेन्सचे 4 टाइप्स अँड फ्युचर टेन्सचे 4. हे तिन्हींचे 4 + 4 + 4 is 12. ओके. ऑलवेज रिमेंबर टेन्स मीन्स टाइम ऑफ ॲक्शन. हे नेहमी लक्षात ठेवा. टेन्स म्हणजे ॲक्शन कधी घडली ते. ओके. अँड इट हेल्प्स अस एक्सप्रेस क्लिअरली वेन द ॲक्शन हॅपन्स. हे आपल्याला स्पष्ट सांगायला मदत करतं की ॲक्शन कधी झाले आहे. ओके. That's all for today's lecture. I hope you understood the concept of tense. Thank you for watching and keep learning. आजचं लेक्चर इथेच संपतं. मला आशा आहे तुम्हाला टेन्स समजले असतील. हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. बाय.